आपण पृथ्वीबद्दल जवळपास सगळं जाणून घेतलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर 2 मिनिटं थांबा. कदाचित हा तुमचा गैरसमज सुद्धा असू शकतो, कारण आपण अगदी खोल समुद्राचा तळ शोधलाय, आकाशात रॉकेट पाठवलंय, मंगळावर रोवर फिरतोय. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही जिथे उभे आहात तिथे तुमच्या पायाखाली पृथ्वीच्या गर्भात अजून एक असं पाताल लोक सारखं जग आहे आणि ज्याचा शोध लागल्यानंतर सायंटिस्ट स्वतः थक्क झालेत, तर विश्वास बसेल? खरं तर पृथ्वीच्या गर्भात फक्त दगड, लावा, प्रचंड उष्णता आहे हेच आपण फक्त ऐकत आलोय. तिथे कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. पण पृथ्वीच्या सरफेस खाली तब्बल 1.5 किलोमीटर खोल, जिथे सूर्याचा प्रकाश सुद्धा पोहोचत नाही, ऑक्सिजन तर जवळपास नाहीच आहे, तापमान 37 डिग्रीपेक्षा जास्त आहे आणि प्रचंड प्रेशर आहे, तिथे एक जीव अगदी आरामदायी जीवन जगतोय. एवढंच नाही तर तो तिथे शिकार करतोय, त्याच्या पिल्लांना जन्म देतोय आणि त्याची स्वतःची एक वेगळी इकोसिस्टम सुद्धा आहे. बसतोय विश्वास? हॉलिवूडच्या एखाद्या सायन्स फिक्शन मूवीसारखं वाटतंय ना? पण नाही, हा खरा वैज्ञानिक शोध आहे आणि या छोट्याशा जीवाचं नाव आहे डेव्हिल वर्म. आज आपण जाणून घेणार आहोत की हा डेव्हिल नेमका आहे तरी कोण, तो पृथ्वीच्या गर्भात जगतोय तरी कसा, आणि या एका शोधामुळे पृथ्वीवरच्या जीवनाबद्दल शास्त्रज्ञांची अनेक वर्षांची समज नक्की बदलली तरी कशी. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. काही वर्षांपूर्वीपर्यंत शास्त्रज्ञांचाही असा विश्वास होता की जमिनीखाली काही फुटांपेक्षा जास्त खोल गेलं की तिथे कोणताही प्राणी जिवंत राहू शकत नाही, कारण तिथे ना सूर्यप्रकाश आहे, ना झाडं आहेत, ऑक्सिजन तर जवळजवळ नसल्यासारखाच आहे, तापमान आणि प्रेशर तर इतकं जास्त आहे की तिथे जीवन अशक्य वाटतं. पण विज्ञानाचं एक वैशिष्ट्य आहे, ते प्रत्येक वेळी आपल्या कल्पनेच्या पलीकडचं असतं. ते नेहमीच आपल्या समजुतींना आव्हान देतं. दक्षिण आफ्रिकेतल्या एका सोन्याच्या खाणीत शास्त्रज्ञ रिसर्चसाठी गेले होते. ही खाण पृथ्वीच्या सरफेसपासून 1.3 किलोमीटर खोल होती. खडकांच्या फटींमधून बाहेर येणारं गरम पाणी ते फिल्टर करत होते. जवळपास 5-6 हजार लिटर पाणी तपासल्यानंतर त्यांच्या हातात एक छोटासा किडा लागला. तो आकाराने इतका लहान की त्याला पाहण्यासाठी मायक्रोस्कोपची गरज होती. पण हा साधा किडा नव्हता. हा पृथ्वीच्या गर्भातल्या त्या भयानक वातावरणात जिवंत राहणारा पृथ्वीवरचा पहिला प्राणी होता. म्हणूनच या किड्याला नाव देण्यात आलं हॅलिसेफलोबस मेफिस्टो, म्हणजेच डेव्हिल वर्म. पण जिथे ना सूर्यप्रकाश आहे ना ऑक्सिजन, तिथे हा किडा जगतो तरी कसा? त्याला ऊर्जा नक्की कुठून मिळते हे प्रश्न आहेत. तर पृथ्वीच्या गर्भात अब्जावधी बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजीव राहतात. ते सूर्यप्रकाशावर अवलंबून नसतात. खडकांमधल्या केमिकल प्रोसेसमधून त्यांना ऊर्जा मिळते. डेव्हिल वर्म हेच सूक्ष्मजीव खातो, म्हणजेच पृथ्वीच्या पोटात सुद्धा एक छोटंसं फूड चेनचं जग अस्तित्वात आहे. हे बॅक्टेरिया जगतात, त्यांना डेव्हिल वर्म खातो आणि तो मेल्यावर पुन्हा त्याचं शरीर बॅक्टेरियांसाठी अन्न बनतं. म्हणजे आपल्या जमिनीवरच्या जगाप्रमाणेच पृथ्वीच्या खाली सुद्धा निसर्गाचं एक चक्र सुरू असतं. पण या किड्याचं आणखी एक वैशिष्ट्य शास्त्रज्ञांना चकित करून गेलं. बहुतेक प्राण्यांना रिप्रोडक्शनसाठी मेल आणि फिमेल दोघांची गरज असते, पण डेव्हिल वर्मची पहिली सापडलेली फिमेल कोणत्याही मेलशिवाय अंडी घालू शकते, म्हणजेच ती स्वतःच पुढची पिढी निर्माण करू शकते. सायन्सच्या भाषेत याला पार्थेनोजेनेसिस म्हणतात. आता पृथ्वीच्या इतक्या खोल भागात स्वतःच्या जातीचा दुसरा जीव भेटणं थोडं अवघडच आहे. कदाचित म्हणूनच निसर्गाने या डेव्हिल वर्मला ही खास क्षमता दिली असावी. बरं, या किड्याला आणखी एक गोष्ट वेगळी बनवते. आपण ज्या तापमानात आरामात राहतो त्या साधारण 20 डिग्री सेल्सिअस तापमानात हा किडा सुस्त पडतो, पण 37 अंश सेल्सिअस तापमानात तो सर्वात जास्त ॲक्टिव्ह असतो. म्हणजे जे तापमान आपल्यासाठी गरम वाटतं तेच त्याच्यासाठी अगदी नॉर्मल आहे. शास्त्रज्ञांनी त्याच्या DNAचा अभ्यास केला तेव्हा त्यात हीट शॉक प्रोटीन्स नावाची विशेष जीन्स मोठ्या प्रमाणात आढळली. ही प्रोटीन्स त्याच्या शरीराचं अतिउष्णतेपासून संरक्षण करतात. म्हणूनच तो पृथ्वीच्या गर्भातल्या उष्ण वातावरणात सुद्धा सहज जिवंत राहतो. या डेव्हिल वर्ममुळे शास्त्रज्ञांना समजलं की पृथ्वीच्या गर्भात एक विशाल पण तेवढंच गुप्त जग दडलंय. आज एक असा अंदाज आहे की पृथ्वीवरच्या एकूण सूक्ष्मजीवांपैकी जवळपास 12 ते 20% सूक्ष्मजीव जमिनीखाली खोलवर राहतात. म्हणजेच आपल्या पायाखाली अक्षरशः एक अदृश्य जग अस्तित्वात आहे आणि आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नाहीये. या शोधाचा फायदा फक्त पृथ्वी समजून घेण्यासाठी नाहीये, तर मंगळ ग्रहावर किंवा इतर ग्रहांवर जीवनाचा शोध घेण्यासाठी सुद्धा हा अभ्यास महत्त्वाचा ठरतोय. कारण जर सूर्यप्रकाशाशिवाय कमी ऑक्सिजनमध्ये आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पृथ्वीवर जीवन टिकू शकत असेल तर अशाच परिस्थितीत इतर ग्रहांवर सुद्धा जीवन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शास्त्रज्ञ तर असंही म्हणतात की भविष्यात जर एखाद्या प्रचंड उल्कापातामुळे पृथ्वीवरचं बहुतांश जीवन नष्ट झालं तरी पृथ्वीच्या गर्भात राहणारे हे सूक्ष्मजीव आणि डेव्हिल वर्म सारखे जीव टिकून राहू शकतात. म्हणजे पृथ्वीवर नव्याने जीवन सुरू होण्याची शक्यता सुद्धा त्यांच्यामुळे आहे. हा छोटासा किडा, पण त्याने माणसाला शिकवलेला धडा खूप मोठा आहे. आपण स्वतःला पृथ्वीचा सर्वात मोठा बुद्धिमान जीव समजतो, पण रियालिटी ही आहे की आपल्याला अजूनही स्वतःच्या ग्रहाबद्दलच खूप कमी माहिती. आपल्या पायाखाली अजून किती गुपितं दडली आहेत, किती नवीन जीव सापडायचे बाकी आहेत याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं, पृथ्वीच्या गर्भात अजूनही असे अनेक अज्ञात जीव असू शकतात का? आणि भविष्यात याच संशोधनातून दुसऱ्या ग्रहावरच्या जीवनाचा शोध लागेल असं तुम्हाला वाटतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट स्टोरीसाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.